नागपुरातील संविधान चौकात गोंडगोवारी जमातीच्या 3 उपोषणकर्त्यांचं आंदोलन 12व्या दिवशी कायम आहे। खरं तर सोमवारी रात्री जे होतं हजारोच्या संख्येने समाजाचे बांधव एकत्र आले होते या 3 उपोषणकर्त्यांना समर्थन करण्याकरता, त्यांना पाठिंबा देण्याकरता आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत नागपूर सोडणार नाही। नागपुरातले संविधान चौक असो, आरबीआय चौक असो, व्हेरायटी चौक असो, हजारोच्या संख्येने हे सगळे आंदोलक एकत्र आले होते। पण शासनाच्या एका आश्वासनानंतर त्यांनी आपलं ठिय्या आंदोलन मागे घेतलंय। पण 3 उपोषणकर्त्यांचं आंदोलन जे आहे उपोषणाचं ते कायम आहे। आपल्यासोबत किशोर चौधरी आहे, एक उपोषणकर्ते, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय शिष्टमंडळाशी त्यांची काय चर्चा झाली आणि काय बोलणं झालं। शिष्टमंडळाची आमची चर्चा झाली की मंत्रिमंडळामार्फत बैठक ठेवल्या गेलेली आहे 10 तारखेला आणि या 10 तारखेला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अटॉर्नी जनरल त्यासोबत आदिवासी कमिटी आणि संपूर्ण शिष्टमंडळाला धरून ती अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस मीटिंग घेतल्या घेणार आहे आणि त्या दिवशी सांगितलं की तुम्हाला तात्पुरतं आम्हाला आरक्षण नाही द्यायचं आहे, कायमस्वरूपी आरक्षण द्यायचं आहे। तर ऑलरेडी शेड्यूल ट्राइब आहे, पण ते कशा पद्धतीनं तुम्हाला देता येईल त्यासाठी त्यांनी 10 तारीख मागितलेली आहे। 10 तारखेला जर ते अध्यादेश जर त्यांनी काढला नाही तर आम्ही भव्य स्वरूपाचं 12 तारखेला इथे 10 लाखाच्या जवळपास संविधान चौकामध्ये आणि संपूर्ण विदर्भामध्ये असं उग्र आंदोलन सुरू केलं। म्हणजे संविधानिक मार्गाने ठिय्या आंदोलन आणि रस्ता रोको आंदोलन चालू करणार आहोत। शासनानं ऐकून घ्यावं, आमच्या मागण्या पूर्ण करावा। सरकारवर आम्हाला विश्वास आहे आणि सरकारने आमचं काम करावं एवढंच सांगतोय। किती जणांचं शिष्टमंडळ जाणार आहे मुंबईला आणि कोणाशी चर्चा करणार आहे आणि तुम्ही काय आव्हान करणार समाज बांधवांना? 6 लोकांचं आमचं शिष्टमंडळ जाणार आहे आणि समाज बांधवांना आश्वस्त करतो की आमचं आमरण उपोषण सुरू आहे। आजचा आमचा 12वा दिवस आहे आणि या 12व्या दिवसामध्ये सुद्धा आपण आश्वस्त राहा, आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपली लढाई सुरू आहे आणि आम्ही 3 उपोषण करतो। मी किशोर चौधरी, सचिन चचाने आणि चंदन कोळे आपल्या शब्दाला धरूनच चालेल, आपला शब्द कायम असेल। आदिवासी गोंडगोवारी समाजाचा न्याय मिळेपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आहोत। काल चर्चा झाली शिष्टमंडळासोबत, काय आश्वस्त करण्यात आलं तुम्हाला पूर्णपणे आणि जसं 10 तारखेला आलेला नेमक्या मागण्या काय त्याबाबत? मागण्या आमच्या अत्यंत सोपी आहेत आणि साध्या आहेत। 85च्या GR मध्ये जे आमची संस्कृती दर्शवल्या गेलेली आहे, गंगा जमुना यमुना, ही संस्कृती आमची नसून माननीय सुप्रीम कोर्टाने जो शिक्कामोर्तब केलेला आहे पॅरा नंबर 83 मध्ये, ज्यामध्ये आमची आदिवासी गोंडगोवारी जमातीची संस्कृती वाघोबा, नागोबा, ढालपूजा ही आहे। आज आमचं असं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं आणि कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करावं। खरं तर काल भव्य असं आंदोलन गोंडगोवारी जमातीकडनं करण्यात आलं। हजारो आंदोलक होते। कालचं ठिय्या आंदोलन सरकारच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय। 10 तारखेला सरकारकडून यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी सुद्धा बोलवलंय, पण सरकारने त्या दिवशी अध्यादेश काढला नाही। तर 12 तारखेला नागपूरसह संपूर्ण विदर्भात मोठं असं आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या सगळ्या आंदोलकांनी दिलाय। आणि आज 12व्या दिवशी सुद्धा हे 3 उपोषण करताय किशोरजी, सचिन चचाणे आणि चंदन कोरे, हे 3 जे उपोषण करतात ते 12व्या दिवशी सुद्धा आपल्या उपोषणावर कायम आहे आणि ठाम आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।